हम्पी एक शहर नाही तर काळाच्या प्रवासाचा जिवंत रूप. सतयुगाच्या कथा, त्रेतायुगाची श्रद्धा, द्वापर युगाचं शौर्य आणि कलियुगातलं वैभव सगळं इथल्या दगडांमध्ये कोरलंय. आणि आजही हे दगड या सगळ्या गोष्टी आपल्याला तितक्याच स्पष्टपणे सांगतात. So welcome to Hampi. सर्व हम्पीला जायचं ठरवलं ते मित्रांसोबत. स्वतः प्लॅनिंग करून जाण्यापेक्षा एका ग्रुप सोबत जायचं ठरवलं आणि अल्पाईन सोबत हम्पीला जायला बसच्या स्टॉपवर पोहोचलो. जन्माष्टमीमुळे ना बस थोडीशी लेट झाली आहे. आता बसची वाट बघतो आम्ही. स्टॉपवर येऊन थांबलेलो आहे तर अर्धा पाऊण तास लेट आहे अजून बस. रस्त्यात ट्रॅफिक लागेल म्हणून आम्ही स्टॉपवर थोडं लवकरच पोहोचलो. पण बसला पण ट्रॅफिक लागू शकतं हा विचार केलाच नाही. बसची वाट बघत बसलो होतो. पण खरी माझ्या उद्या हम्पीत येणार त्यामुळे जास्त एक्सायटेड होतो. थोड्या वेळात बस आली, नारळ फोडलं आणि बसमध्ये बसल्यावर जसं गाडी पुण्याच्या बाहेर निघाली ग्रुपने नाचायला सुरुवात केली. आणि त्यांच्यासोबत मी पण. पुण्यातून निघालोय आता. रात्रीचा प्रवास करू आणि भेटू उद्या सकाळी. हम्पीमध्ये शिरताच हवामान ढगाळ होतं. सूर्य फारसा दिसत नव्हता पण त्यामुळे सगळं दृश्य अजूनच सुंदर वाटत होतं. रस्त्याच्या बाजूने भले मोठे दगड, असं वाटत होतं कोणीतरी मुद्दाम एकमेकांवर रचले. थोडं पुढं गेलो आणि तुंगभद्रा नदीवर कोरॅकल राईड केली आणि त्यानंतर नदीत पोहण्याचा आनंद. स्पेशल इफेक्ट. ठीक आहे. 12-12.5 तासांच्या प्रवासानंतर ही एन्जॉयमेंट गरजेची होती. आत्ता हॉटेलवर आलेलो आहे 12 वाजता. आता थोडं काहीतरी खाऊ, आवरू आणि जेवण करायला जाऊ. नाश्ता झाल्यावर जेवण थोडं लांबवलं आणि आम्ही पहिल्या स्पॉटवर जायला निघालो. आता नाही सुरू आहे. चिंतामणी मंदिराचं स्थान त्रेतायुगातलं एक महत्त्वाचं स्थान आपण म्हणू शकतो. हिप्पी आयलंडच्या गल्ली बोळांमधून गेल्यावर अचानक तुंगभद्रा नदी किनारी हे मंदिर दिसतं. आता चिंतामणी मंदिरात आलेलो आहे. इथली थोडीफार माहिती घेऊ आणि पुढच्या स्पॉटला. श्रीरामांनी बालीचा वध करून सुग्रीवला त्याचं सामर्थ्य परत मिळवून दिलं हीच ती जागा.
इथे उभं राहून एक गोष्ट जाणवते, कधी कधी जीवनातल्या लढाया ताकदीनं नाही तर योग्य निर्णय घेऊन पण जिंकता येतात. इथून पुढे आम्ही जेवण केलं आणि निघालो हनुमंताच्या जन्मस्थळी अंजनाद्री पर्वत. काय वाटतं? आपल्याला अंजनाद्रीला एंट्री भेटेल का? मस्त भेटून जाईल. आपण ऑन टाइम आहोत सर्व काही. ओके. मी एकदा ऐकलं होतं की आपल्याकडे हे मंदिरं, देवस्थानं, बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीज पर्वतावर इतक्या उंचावर का बरं असतात? ते यासाठी कारण जेव्हा आपण पर्वत चढत वर येत असतो तेव्हा आपण थकतो आणि मनात एकच विचार असतो की आता मला फक्त वरती पोहोचायचं आहे. सगळ्या गोष्टींचा विचार सोडून त्या एकाच पॉईंटवर फोकस असतो आणि त्यालाच आपण मेडिटेशन म्हणतो. श्रावण आणि शनिवार त्यामुळे या ठिकाणी गर्दी दिसत होती, पण खूप कमी वेळात शिखरावर पोहोचलो आणि मारुतीचं दर्शन घेतलं. आणि पर्वतावरून हम्पीचं सुंदर दृश्य बघितलं. अंजनाद्रीची ही शांतता अनुभवून आम्ही निघालो दुर्गा माता मंदिराकडे. दुर्गा माता मंदिरात मी जास्त व्हिडिओज काढलेच नाही का ते माहीत नाही, पण आम्ही इथे नेमक्या आरतीच्या वेळी पोहोचलो. या मंदिराच्या गुरूंनी प्रसादापर्यंत थांबण्याचा आग्रह केला, पण उशीर झाल्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही परत निघालो. आत्ता आम्ही निघतोय हॉटेलमधून. दुसरा दिवस आहे हम्पीतला आणि आता मेन हम्पी फिरायचं आहे. फायनली आम्ही 5:45 बसमध्ये बसतोय. 5:30ला निघायचं होतं. बरोबर आहे नाही सर? तर हम्पीमध्ये इतिहास इतका रुतलेला आहे की खोदकाम केल्यावर 5च्या 50 पायऱ्या कधी निघतील सांगता येत नाही. म्हणून आम्ही पहिल्यांदा अशा ठिकाणी गेलो जिथे 14व्या आणि 15व्या शतकाच्या गोष्टी आणि पंढरपूर आणि हम्पीचं नातं जोडलेलं होतं. विजय विठ्ठल मंदिर. देखो 62 में प्लस क्या दिखेगा उसको बोलते हैं विठाला बाजार. 1 किलोमीटर ओपन मार्केट. इन 14 and 15 सेंचुरी में वर्ल्ड ट्रेडिंग सेंटर था. मतलब ऑल ओवर इंडिया में किसको भी कोई चाहे तो इधर ही आना है, बेचना तो इधर ही आना है सर. मंदिराच्या बाहेर 1 किलोमीटर पर्यंत पसरलेला विठ्ठल बाजार आहे. ओपन मार्केट जिथे घोडे आणि प्राणी यांचा बाजार भरायचा. पुढे गेल्यावर एंट्री झाली विजय विठ्ठल मंदिरात. ही तीच जागा आहे जिथला स्टोन चॅरियट 50 रुपयांच्या नोटवर दिसतो. सुमारे 14व्या शतकात जेव्हा पंढरपूरवर मुघलांनी हल्ला केला तेव्हा पांडुरंगाच्या मूर्तीला वाचवण्यासाठी या मंदिरात आणून तिची स्थापना केली. वातावरण शांत झाल्यावर मूर्ती परत पंढरपूरला नेण्यात आली. त्याच विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिमा या रथावर पण कोरली गेली. म्हणून या मंदिरात फक्त व्यासपीठ दिसतं, मूर्ती नाही. उत्कृष्ट आर्किटेक्चर आणि इतिहासाचं हे मंदिर साक्षीदार आहे. विजयनगर साम्राज्यातील कर पद्धतीबद्दल पण हे मंदिर सांगतं. मार्केट है, घोड़ा बेचने का मार्केट है. प्रूफ क्या है आप इधर देख सकते हैं. पर्शिया, अरब, चाइना, मंगोलिया से विथ कॉस्ट्यूम्स एंड ड्रेसिंग सेंस. ड्रेसिंग अलग अलग है. मतलब घोड़ा बेचने का आता है, मतलब उसको चेकिंग भी होता है और इसके लिए यूज़ होता है नहीं. यूज़ होने के बाद राजा को सेंड करके टैक्स पेमेंट करने के बाद वो सेलिंग करता था पहले. इथलं सभा मंडप आणि कल्याण मंडप पण त्याच बारकाव्यांनी कोरलं गेलंय. मला ना ट्रेजर हंट मूवीज, सस्पेन्स
मिस्ट्रीज खूप जास्त आवडतात. म्हणून या सगळ्या गोष्टींबद्दल मला खूप जास्त फॅसिनेशन वाटतं. हीच उत्सुकता घेऊन आम्ही लोटस महाल आणि एलिफंट्स टेबल बघायला गेलो. वी आर हिअर ॲट लोटस टेम्पल. इंग्लिशमध्ये कवर सुरू केलं मी अचानक. लोटस टेम्पलला आलो आहे आता. त्याच्याबद्दल माहिती सांगतो थोड्या वेळात. लोटस महल ऊपर से देखे तो फ्लावर कैसे दिखते हैं, लाइक लोटस फ्लावर कैसे दिखते हैं, उसके लोटस महल बोलते हैं. एक्चुअली ओरिजिनल नेम वाज चित्रांगणी पैलेस. चित्रांगणी रानी का नाम है. चित्रांगणी पैलेस है, मतलब 2 फ्लोर्स है. ऊपर है जैन आर्किटेक्चर, नीचे है ना इंडो इस्लामिक आर्किटेक्चर. मतलब पूरा लाइम स्टोन से बनाया सब पूरा. मतलब ऊपर एक पानी का टब है, उसमें पानी डालते हैं. पानी डालते हो अलग तरह पाइप, मट का पाइप तरफ से पानी सबका पिलर में जाता है. एलिफंट्स टेबल हाथी शाला बोलतो. एलिफंट्स टेबलमध्ये 15व्या शतकात राजा त्यांचे हत्ती ठेवायचे. 11 हत्तींना राहण्यासाठी ही जागा आणि तिथल्या राखणदारांना राहण्यासाठी हे स्ट्रक्चर बनवण्यात आलं. आत्ता या गार्ड्स हाऊसमध्ये वेगवेगळे शिल्प ठेवण्यात आलेले, कदाचित तुटलेले किंवा तोडले गेलेले हे जुने अवशेष इथे ठेवण्यात आलेत. हे बघ, याने शिकार केली नंतर तो बांधून घेऊन चालला, तसा असेल. लोटस महाल जवळच लॉकर रूम करून एक जागा आहे. त्यामध्ये आता दगडी शिलापट्टिका, जुने नाणे, भांडे, मूर्त्या, हत्यारं हे सगळं एका संग्रहालयासारखं ठेवलंय. जुन्या काळात इथे राण्यांचे दागिने असायचे. तिथेच राजदरबाराजवळ एक सिक्रेट चेंबर, एक सिक्रेट रूम आहे जिथे खूप जास्त अंतराने पाणी. आता दुमजली राजदरबाराचा बेस आणि सण साजरे करण्यासाठी असलेल्या सभा मंडपाचे अवशेष बघितले. फक्त ग्रॅव्हिटीचा वापर करून या वावमध्ये पाणी कसं आणलं ते मला समजत नाही. स्टाइल में मतलब कितना लेंथ में चाहिए, छोटी छोटी ओस बनाते हैं. डालते ड्राई वुडन पीसेस, बाद में देते फिल करते उस पानी की तरफ से वो ड्राई वुडन पीस एक्सटेंड होते हैं. लाइक 1 मंथ 2 मंथ्स में स्टोन पूरा ब्रेक हो जाएगा. थोड्याच दूर हजारराम मंदिर आहे, तिथे पण गेलो. हजारराम मंदिर आहे. या मंदिराच्या भिंतींवर कार्विंग्स केलेले आहेत. पूर्ण रामायणाचे चित्र दिसतील तुम्हाला. हम्पीमधली लक्ष्मी नरसिंह ही मूर्ती हे मोठ्या आकर्षणांपैकी एक. एकाच अखंड दगडातून कोरलेली ही मूर्ती 22 फूट उंच आहे. 1520 में कृष्णा आर्यभट्ट बोल के एक ब्राह्मण है, ये मूर्ति रेडी करके कृष्णा देव को गिफ्ट दिया. 15th सेंचुरी का मूर्ति है, अखंड शिला विग्रह बोलते हैं. आता इथे आलेलं आहे मागे जे मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. 22 फुटी अखंड दगडातून बनवलेली कोरलेली गणपतीची मूर्ती आहे. आणि आता विरूपाक्ष मंदिरात जायचं आहे. आता आपण सतयुगाकडे निघालो, कारण असं म्हणतात की विरूपाक्ष मंदिरातलं शिवलिंग सतयुगापासून इथे स्थापन आहे. परत इथे पण स्थापत्य शैलीचं आश्चर्य बघायला मिळतं. तो कसा उतरला बघितला. दर्शन झालं आणि लक्ष्मीची एंट्री झाली. मग आम्ही पुढे निघालो हम्पी मार्केटकडे.
विरूपाक्ष टेम्पलमध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी गरजेची त्याच्याशिवाय हंपीची ट्रिप पूर्ण जाऊ नाही शकत ती म्हणजे शॉपिंग. विरूपाक्ष मंदिराबाहेरचं मार्केट इतकं मोठं नव्हतं, पण मला फक्त फ्रीज मॅग्नेट घ्यायचं होतं. ते घेतलं आणि आम्ही बसमध्ये बसलो. आम्ही निघालो होतो डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणी, पण इथे आहे ना दगडी मूर्त्या बनवलेल्या आहेत. खूप भारी मूर्त्या आहेत. त्या बघायला थांबलेलो. आता आवडली तर घ्यायची एखादी. हंपीचा प्रत्येक दगड एक कथा सांगतो. 2 दिवसात हे सगळं पूर्ण अनुभवणं शक्यच नाही. या प्रवासात मला जाणवलं हंपी फक्त अवशेष नाही तर आरसा आहे, जो दाखवतो की आपला देश किती महान होता त्या काळातही. फायनली सगळे स्पॉट पूर्ण झाले आणि आता रात्रीचा प्रवास करून परत पुण्याला निघालोय. हंपी सोडताना हंपीची आठवण तिथल्या कार्विंग सारखी मनावर कोरली गेली आणि तोच अनुभव घेऊन आम्ही परत पुण्यात आलो.